आपल्या या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पैगंबर साहेबांच्या जयंती निमित्त जे 16 तारखेला होते, पोलीस प्रशासनाचा अल्पसंख्याक समाजाने विनंतीला मान देऊन की तुम्ही सदरील जयंती 16 तारखेची जयंती 21 तारखेला करा, त्यांच्या विनंतीला मान देऊन समाजाने 21 तारखेला पैगंबर साहेबांची जयंती अत्यंत संविधानिक पद्धतीने शांततेने ते पार पडले। परंतु जाणीवपूर्वक काही आरएसएसचे समाजकंटक त्याचा बनाव करून कुठलाही प्रकार घडला नसताना कुठली तर व्हिडिओ काढून त्यामध्ये पोलीस प्रशासनावर दबाव टाकून असं त्यामध्ये बनाव बनवण्याचा प्रयत्न केला की गुस्ताखी रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा, पर नीम का पत्ता कडवा है, नितीश राणे भडवा आहे आणि पॅलेस्टाईन जिंदाबाद अशा घोषणा दिल्या म्हणून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीवाद मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दबाव आणून तो गुन्हा दाखल करायला लावला। इथंच न थांबता पोलीस प्रशासनावर दबाव आणून या सदरील घोषणेमुळे 5 जणांना अटकही करण्यात आली। माझं या माध्यमातून सरकारला सांगणं आहे की हे कुठलेही आक्षेपार्ह कुठलेही मजकूर नाही, कुठलेही विधान नाहीत, कुठल्याही समाजाबद्दल कुठल्याही जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केलेले नाहीत। या उलट जो नितेश राणे आहे तो 1.5 फुट्या रामगिरी महाराज त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये 60 एफआयआर दाखल झालेले आहेत, त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही। परंतु फक्त अल्पसंख्याक समाजाचा आवाज दाबण्यासाठी हे जे कट कारस्थान या सरकार प्रेरित चालू आहे हे आम्ही खपून घेणार नाही। तसेच आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही स्वतः हे जे अटक झालेली मुलं आहेत त्यांच्यासाठी मेहरबान कोर्टात हजर झालो आणि आज मेहरबान खडकी कोर्टाने सर्वांना जामीन दिलेला आहे। ही लढाई चालूच राहील। या विरोधात आमचं एक सांगणं आहे, हे जे आरएसएस प्रणित जे सरकार आहे, जातीवाद गृहमंत्री आहे, याच्या विरोधात आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवणार आहे। जय हिंद, जय भारत।